नमस्कार. बैलगाडीत माल भरून मंगळवेढ्याच्या बाजाराकडे निघालेला नामदेव अगदी आपल्या पहिल्याच मुक्कामावर कुत्र्याला सगळं अन्न खाऊ घालतो आणि कुत्र्याला खाऊ घालून नामदेव मंगळवेढ्याच्या बाजारात निघतात. बाजारात आल्याबरोबर सगळ्यांची लगबग सुरू झालेली असते, कारण आता प्रत्येकाला आपापली पाल लावून दुकानं मांडायची असतात. नामदेव एका ठिकाणी गाडी उभा करतात आणि त्यांना हे माहीत आहे की ग्रामकुटाकडे कर भरायचा असतो, पट्टी भरायची असते. बाजारात नुसतं नाही बसता येत. आजही तुम्ही जेव्हा आठवडी बाजारात जाल तेव्हा आठवडी बाजारातले वेगवेगळे कर तिथली ग्रामपंचायत, तिथली नगरपंचायत तुमच्याकडून घेते. जो कोणी विक्रीला आलाय, भाजी असेल, कपडा असेल, त्याला आजही अशा स्वरूपाचा कर ग्रामपंचायतीचा भरावा लागतो. त्यावेळी तो ग्रामकुटाचा कर होता. ती पट्टी फाडावी लागायची, विशिष्ट रक्कम द्यावी लागायची, मग जागा निश्चित करून मिळायची आणि त्या जागेवर आपला पाल लावून तिथे व्यापार करायचा असतो. नामदेवाला ही सगळी कल्पना दामाशेटीने देऊन ठेवलेली होती. नामदेवाने आपली गाडी थांबवली, ग्रामकुटाकडे गेले, त्यांची पट्टी भरली आणि आपल्या पालासाठीची जागा शोधू लागले. त्याचवेळी हा कोणीतरी नवा आलाय असं गृहीत धरून एक माणूस त्यांच्याकडे बघतो. काय नवीन का आपण शेटी? तो म्हणतो, हो मी नवीनच, पण माझा व्यापार जुना आहे. आणि मग त्यांच्या लक्षात येतं की हा दामा शेटींचा मुलगा नामदेव आहे. तेही आपला परिचय देतात. नामदेव हा विचारणारा व्यक्ती असतो श्यामा शेटी. श्यामा शेटीच्या डोक्यामध्ये त्यांच्याकडे एक लंगडी भाची असते आणि ती भाची नामदेवासोबत लग्न करून द्यावं असं डोक्यात घोळत असतं. पण मधला काळ नामदेव देवपिसा झालाय, मंदिरात अडकलेला असतो, तिथेच तो पांडुरंगाजवळ बसतो, नको उगीच काही करणार नाही, आपली भाची कशाला त्याला द्यायची असा विचार करून तो टाळत असतो. पण नामदेवाला आज बाजारात हॉटेला व्यापार करायला आलेलं बघून श्यामा शेट्टीच्या मनामध्ये पुन्हा अजून यायला लागतं की अरे हा तर काम धंद्याला लागला, मग आता आपली भाची द्यायला हरकत नाही. मुळात याला देवपिसेपणाला चर्चा झालेली असल्यामुळं कोणी काही पोरगी देणार नाही आणि आपल्या लंगड्या भाचीलाही चांगलं स्थळ मिळणार नाही. त्यापेक्षा हे बरं आहे की आपल्याकडे बघा, ज्याच्याकडे पोरं पोरी असतात ना, ते हाच विचार करत असतात की कुठे जुळतं तेवढं बघायचं, आपली ॲडजस्टमेंट कुठे होते तेवढं बघायचं. म्हणजे आपली पोरगी लंगडी आहे, ते एक वैगुण्य आहे, त्यामुळं बऱ्यापैकी स्थळ मिळणार नाही. आणि हा नामदेव देवपिसा आहे, पण बऱ्यापैकी संपत्ती आहे, जगू शकतो व्यवस्थित, त्याला कोणी पोरगी देणार नाही, तर आपलं हे जुळून जाईल असं त्याला वाटतं. आणि मग तो नामदेवाला म्हणतो, नामदेव शेटी लावा की इथेच माझ्या बाजूला तुमची पाल. तेव्हा नामदेव एक व्यवहार चतुर वाक्य त्याला बोलतात. माझ्या वडिलांनी सांगितलं आहे की दुसऱ्या समान व्यापाऱ्याच्या बाजूला आपला पाल लावायचा नाही. का रे? दोघांनाही जरा व्यापार करणं अवघड होईल, जमणार नाही. मग एकमेकाचे दर कळतील, त्या दरात मग कमी जास्त करणं सुरू होईल, एकमेकांच्या ग्राहकाला खेचण्याची वृत्ती आपल्यामध्ये वाढेल. तुमच्याकडचा दर तुम्ही कमी करून माझे ग्राहक खेचाल, किंवा तुमचा दर मला कळला तर तेच कापड अजून थोडं कमी कमवून पण जास्त विकलं पाहिजे यासाठी मी दरात चढउतार करेल, हे होईल. त्यामुळं आपण लांब लांब असलेलं बरं. आणि माझ्या वडिलांनी मला हेच सांगितलंय की असं लांब लांब लावलं पाहिजे. श्यामा शेट्टी मनातून खुश झाले. म्हणजे याला व्यापारही कळू लागला आहे, व्यापाऱ्याचे हातखंडेही कळू लागलेत. हा तर आपल्या भाचीसाठी परफेक्ट आहे. आता ते त्याच्या भाचीला फायदा होईल याचा विचार करूनच विचार करतो आहे. पण बघा, काळ बदलला की माणसं कशी बदलतात. म्हणजे आधी देवपिसा आहे म्हणून नामदेव नको असं म्हणणारे श्यामा शेट्टी आता व्यवहार चतुर झालाय म्हणून नामदेव हवा असं त्यांना वाटू लागलंय. पण हेही फार काळ टिकायची शक्यता कमी आहे. नामदेवानी तरी ते नामदेवाला म्हणाले, बघा नामा शेट्टी, तुम्हाला जर वाटलं की काही आवश्यकता आहे तर मला कळवा. ते म्हणाले, हो नक्की कळवीन, काही गरज पडली तर तुमच्याकडे मी नक्की विचारायला येईन. मग हे सगळं कळल्यानंतर बोलणं झाल्यानंतर नामदेवानी आपला पाल लावला. पाल लावल्यावर आपले कपडे बिपडे परतवार मांडून झाले,
दरानुसार मांडून झाले आणि बाजारात येणाऱ्या ग्राहकाची वाट नामदेव बघू लागले. दुकान मांडून बसल्यावर नामदेवाचं काय चालू आहे म्हणजे किमान या बघा असं म्हणणं असतं. बाजारात असतं ना ओरडून कपड्याचे दर सांगावेत, या इकडे उत्तम क्वालिटी सांगावी, तसं काही नाही. यांचं आपलं भजनात रममान होऊन विठ्ठलाचं भजन गाणं चालू आहे. बाजारात खरेदीला आलेला माणूस क्षणभर थांबायचा, यांच्या विठ्ठल भक्तीची भजनं ऐकायचा, काही जण तल्लीन व्हायचे आणि पुढे निघून जायचे. प्रत्येक जण बाजारात काहीतरी खरेदीला आलेला. त्यामुळे या भजनात जिथे व्यवहार होतोय, खरेदी विक्री चालणार आहे, तिथे थांबण्याची कोणाला फार वेळ इच्छा असेल. खिशात दाम आहे आणि त्या दामातून काहीतरी क्रय करायचा आहे. बाजार आटपायचा आणि घरी निघून जायचं. जिथे बाजार भरतो ना तिथे भक्ती नाही होत. जिथे बाजार भरतो तिथे भक्ती नाही होत. नामदेव तिथेही भक्ती करतायत, पण याकडं बघण्यात कोणाला रस नाही आहे. पण एक सनगर आहे जो अगदीच उघड्या अवस्थेतला, नग्नावस्थेत म्हणा की फार फार तर लंगोट गुंडाळलेली आहे, तो तिथे आलाय आणि नामदेवाच्या भजनामध्ये तल्लीन झालाय. नामदेव गातायत आणि हा आपले टाळ वाजवत तिथे बसलाय, टाळी वाजवत तिथे बसलाय. नामदेवांचं भजन गाणं सुरू आहे आणि ह्याचं टाळी वाजवणं सुरू आहे. थोड्या वेळाने नामदेवांचे डोळे उघडतात आणि त्याला बघून जातं, का हो फारच रमलात भजनात, किती गोड गाताय ना नामदेवा तुम्ही, हे ऐकत राहावं वाटतं. नामदेवाचं लक्ष त्याच्या उघड्या नागड्या शरीराकडे जातं. काय हो कपडा नाही आहे अंगावर? नाही जी, कपडा घेण्या इतके पैसे कुठले, इज्जत झाकावी एवढा कपडा मिळतो आणि तेवढ्या कपड्यात आम्ही आमचं काम भागवतो. असं काय करताय, मी कपडा देतो ना तुम्हाला, तेवढं मोल कुठं आहे जी, द्यायला मोल कुठे आहे, त्यामुळं आम्ही असे उघडे नागडे बरे. नामदेवच एक धोतर काढतात आणि ते धोतर त्या माणसाला देऊन टाकतात. तो म्हणतात, अहो पैसे नाहीत माझ्याकडे. मागितलेत का कोणी? तुम्ही विठ्ठल भक्त, मी विठ्ठल भक्त, विठ्ठल भक्ताच्या मध्ये एवढं तरी करता येऊ शकतं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे, याप्रमाणे तो म्हणतो. नामदेवा तुम्ही मला कपडा द्याल, पण झोपडीत माझ्या पोरं उघडी नागडी बसलीत, त्यांचं काय करू? त्यांच्या अंगावर कपडा नाही आहे. अहो कपडा नाही काय म्हणताय, बोलवा की त्या नाही, आपण त्यांनाही कपडा देऊ. हा आपल्या झोपडीत जातो आणि घरातल्या सगळ्या लेकरांना बायकोला बोलवून घेतो. ज्यांना ज्यांना कापड देणं आवश्यक आहे त्या त्या प्रत्येकाला नामदेव एक एक कापड देतात. घ्या. आणि सनगरांच्या वस्तीत कळतं की दामा शेट्टीचा मुलगा नामदेव उघड्या माणसांना कापड देऊ लागलाय. झुंबडच उडते हो, झुंबडच उडते. एक एक माणसाला आपल्याजवळचं एक एक कापड देऊन नामदेव प्रत्येकाला वस्त्र देऊ पाहतात, प्रत्येकाला. आणि त्या ज्याला वस्त्र दिलं तर देता देता नामदेवाचं भजन गायन सुरू आहे आणि लोकही आरामात तिथेच थांबून त्या भजनात टाळ्या वाजवत थांबल्यात, तल्लीन झालेत. ज्याला जे जे कापड हवं आहे ते मिळत आहे. नामदेवाचं गाठोडं हळूहळू 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 कमी 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 होत जातं आणि एक वेळ अशी येते की नामदेवाजवळ एकही कापड उरत नाही, रिकामं. आयुष्याच्या एका अशा टप्प्यावर जिथे व्यापार शिकायचा आहे, तिथे वडिलांचा व्यापाराचा माल घेऊन विक्रीला गेलेल्या नामदेवाच्या पहिल्याच बाजारात सगळा माल संपतो आणि तोही चक्क फुकट. सगळ्यांना कपडे मिळाल्यावर नामदेवाच्या समोर एक उघडा माणूस उभा असतो आणि तो आशेनं बघत असतो. कमरेला काय तर एक दोरखंड बांधलेलं आणि दोरखंडाला फाटलेली कापडं. का हो तुम्हाला नाही का एक मिळालं? नाही असं तो म्हणतो आणि नामदेव आपलं उत्तरीय काढून त्याला गुंडाळतात. आता नामदेवाच्या अंगावरच कपडे उरत नाहीत आणि तो माणूस कपडेवाला होतो. भजन गाणं चालू आहे. लोकांनी नामदेवाला अक्षरशः
वस्त्रांनीशी लुटलाय, सगळ्या वस्त्रांनी लुटलाय. आणि हे सगळं बघतोय श्यामा शेट्टी. श्यामा शेट्टीने आपला बाजार लवकरच गुंडाळला आणि थेट दामा शेट्टींच्या घरी पंढरपुरात जाऊन हे वर्तमान सांगायला तो तिथून निघाला. काय होतंय पुढे? नामदेव घरी पोहोचतात की दुसरीकडे कुठे जातात? हे सगळं बघूया पुढच्या भागात. नमस्कार.